लाडकी बहीण योजनेत काटेकोरपणे पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला। ई-केवायसीचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले। जर लाडक्या बहिणींनो तुम्ही 2 कागदपत्रे जमा केली नसतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणं कायमचं बंद होणार आहे। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता देण्याच्या वेळेस आणि निवडणुका तोंडावर आल्या असताना सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेतला। लाडक्या बहिणींनो ई-केवायसीची मुदत देखील आता सरकारने वाढवली आहे। लाडक्या बहिणींनो त्यासोबतच एक धक्कादायक बातमी आली आहे, ती म्हणजे तुमचा हप्ता हा कायमचा बंद होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर 2 कागदपत्रे ही जमा करावी लागणार आहेत। जर तुम्ही ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुम्हाला आता आणखीन 2 कागदपत्रे तयार ठेवावी लागणार आहेत। लाडक्या बहिणींनो ही जी 2 कागदपत्रे जमा करायला सांगितली आहेत ती सरसकट सर्व लाडक्या बहिणींना जमा करावी लागणार आहेत का? ती कागदपत्रे कोणाकडे जमा करायची आहेत आणि त्याची मुदतवाढ किती असणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नवीन GR जाहीर केलेला आहे आणि त्या GR मध्ये मुदत देखील सांगितलेली आहे। त्या तारखेपर्यंत तुम्हाला 2 कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, नाहीतर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो। नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा सरकारने निर्णय घेतला, त्यामुळे हे दोन्ही हप्ते जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला महत्त्वाचं काम या मुदतीपर्यंत करून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आता निवडणुका समोर असल्यामुळे सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय घेत आहे। परंतु हे हप्ते देण्याआधी लाडकी बहीण योजनेबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ई-केवायसीची प्रोसेसचा कालावधी देखील वाढवण्यात आला। त्याचबरोबर 2 कागदपत्रे जमा करण्याची तारीख देखील ठरवण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी GR जाहीर केलेला असल्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर लक्षपूर्वक ऐका की तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब नेमकं काय म्हणालेत। लाडक्या बहिणींनो मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेऊन 2 कागदपत्रे मागवण्याचा ठराव केला। नेमकं असं झालं की जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीच्या प्रोसेसची पाहणी केली तर बऱ्याच बहिणींची प्रोसेस अपूर्ण राहिलेली आहे। बऱ्याच बहिणी अशाही आहेत की त्यांनी ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केलेली नाही। मग यामध्ये काही तांत्रिक अडचणी बहिणींना आल्या असतील किंवा त्यांच्याकडून हे काम करणं राहून गेलं आहे। मग आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तर लाडक्या बहिणींना निवडणुकांच्या आधी देण्याचं सरकारने निर्णय घेतला आहे, परंतु बहिणींची ई-केवायसीची प्रोसेस तर कंप्लीट नाही। सरसकट सर्व बहिणींना हप्ता देणं तर गरजेचं आहे, परंतु आता सरकारसमोर मोठा प्रश्न उभा राहिला। तेव्हाच एकनाथ शिंदे साहेबांनी 2 कागदपत्र बहिणींकडून मागवण्याचा निर्णय घेतला, कारण बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना ई-केवायसीची प्रोसेस करणं जमलं नाही किंवा त्यांच्याकडून चुका झाल्या। काही महिला खेड्यापाड्यातून आहेत आणि त्यांना केवायसीची प्रोसेस करणं जमत नाही। ऑनलाईन कामं जमत नसल्याने त्यांना हे प्रोसेस करणं अशक्य होऊन गेलं। अशा बहिणींना कोणतीही अडचण येऊ नये, माझी कोणतीही लाडकी बहीण ही हप्त्यापासून वंचित राहू नये, त्यामुळे सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे। लाडक्या बहिणींकडून थेट ऑफलाईन कागदपत्र मागवली जाणार आहेत। कोणत्याही संकेतस्थळावर जाण्याची गरज आता लाडक्या बहिणींना पडणार नाही, तर डायरेक्ट 2 कागदपत्र त्यांच्याकडून मागवली जातील। म्हणजेच कोणतीही ऑनलाईन प्रोसेस न करता 2 कागदपत्र तुमच्याकडून घेतली जाणार आहेत। त्यानंतरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे। लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ई-केवायसीची प्रोसेस कंप्लीट केली नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। 2 कागदपत्र सरकारला मुदतीच्या अगोदर जर तुम्ही दिली नाही तर तुमचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा विचार सरकारने केलेला आहे। जर तुम्हाला हप्ता हवा असेल तर दोन्ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। सरकारने सांगितलेल्या वेळेच्या आधी तुम्हाला ही प्रोसेस कंप्लीट करावी लागेल। लाडक्या बहिणींनो ई-केवायसीची मुदतवाढ तर तुम्हाला देण्यात आलेली आहे, परंतु 2 कागदपत्रे जमा करण्यासाठी कालावधी कमी असणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो हा जो कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे यामध्ये तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन प्रोसेस करायची गरज भासणार नाही। फक्त सरकारने सांगितलेली 2 कागदपत्रे तुम्हाला तयार ठेवायची आहेत आणि सरकारने सांगितलेल्या मुदतीच्या अगोदर तुम्हाला कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत। तर ती कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत आणि सर्व महिलांना हे काम करायचं आहे का ठराविक महिलांनीच 2 कागदपत्रे जमा करायची आहेत
हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. कारण जर तुम्ही हे काम केलं नाही तर यामधून जवळपास सर्व महिलांसाठी अत्यंत कठोर आणि कडक नियम लावण्यात आलेले आहेत. जवळपास 10 ते 12 लाख महिला यामधून अपात्र ठरू शकतात. लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची बातमी ही तुमच्यासाठी आलेली आहे. अनेक महिलांची ई-केवायसीची प्रोसेस ही अपूर्ण राहिलेली आहे. जर काही महिलांनी ई-केवायसीची प्रोसेस ही कंप्लीट केली आहे तरी देखील त्यांच्याकडून काही चुका झालेल्या आहेत. हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं तेव्हाच एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ई-केवायसी प्रोसेसची पाहणी केली. तेव्हा त्यांना कळालं की बऱ्याच महिलांनी ई-केवायसीची प्रोसेस ही चुकीची केलेली आहे. मग काही महिलांना ऑनलाईन कामं येत नसतील म्हणून या चुका झाल्या असतील. परंतु जी ऑफलाईन प्रोसेस असणार आहे, ज्यामध्ये तुमच्याकडून 2 कागदपत्र मागवली जाणार आहेत, यामध्ये जर तुमच्याकडून कोणतीही चूक झाली तर तुमचे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अर्ज हा कायमचा बंद होऊ शकतो. म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जमा होणार नाही. कारण सरकारला माहिती आहे की महाराष्ट्रातील बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना ऑनलाईन प्रोसेस जमत नाही. म्हणून सरकारने ई-केवायसीची प्रोसेसची मुदतवाढ ही दिलेली आहे. यामध्ये तुम्हाला सूट देखील दिली जाणार आहे. परंतु आता जो नवीन नियम काढण्यात आलेला आहे त्यामध्ये तुमच्याकडून 2 कागदपत्र मागवली जातील. तुमच्याकडून यामध्ये कोणतीही चूक झाली तर यामध्ये माफी नाही, तर तुमचा अर्ज हा कायमचा रद्द होऊ शकतो. तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता तर मिळणारच नाही, पण त्यापुढचे येणारे सर्व हप्ते हे कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. आत्ताच 2 कागदपत्र मागवली गेलेली आहेत. अधिकच कडक नियम यामध्ये लावण्यात आलेला आहे आणि या नियमांचं पालन जर लाडक्या बहिणींनी केलं नाही तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक ऐका की कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला ही 2 कागदपत्र जमा करावी लागणार आहेत. लाडक्या बहिणींनो, आता निवडणुका समोर आलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्रित देण्याचा विचार केलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही कागदपत्र जमा करायचे आहेत ती लवकरात लवकर जमा करावी लागणार आहेत. सरकारकडून एक समिती नेमण्यात येऊ शकते आणि त्या समितीमार्फत तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाऊ शकते. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, त्याआधीच तुम्ही 2 कागदपत्र तयार ठेवा. तुमचा अर्ज तर तुम्ही भरलेलाच आहे, परंतु 2 कागदपत्र जर तुम्ही तयार ठेवली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर-डिसेंबरचा 3,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती 2 कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत. लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं कागदपत्र जे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला. लाडक्या बहिणींनो, बऱ्याच अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचं उत्पन्न जास्त आहे, त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, त्यांच्या घरातील सर्व व्यक्तींचं उत्पन्न हे चांगलं आहे, तरी देखील त्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहेत. ई-केवायसीच्या प्रोसेसमध्ये देखील सरकारला अशा अनेक चुका लक्षात आल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला. तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काही अटी आणि शर्ती सांगण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अट अशी होती की ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशाच लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरू शकतात. परंतु बऱ्याच महिलांनी गैरव्यवहार यामध्ये केले. त्यांचं उत्पन्न जास्त असताना देखील त्यांनी लाभ घेतला. घरामध्ये 4 व्हीलर गाडी आहे, घरातील लोकांचं उत्पन्न देखील जास्त आहे, तरी देखील या पैशाचा लाभ महिला घेत होत्या. त्यामुळे बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना पैशाची गरज होती त्या महिला या लाभापासून वंचित राहिल्या. म्हणूनच सरकारने आता उत्पन्नाचा दाखला हा मागवलेला आहे. त्यानंतर दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं कागदपत्र ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. लाडक्या बहिणींनो, तुमचं आधार कार्ड सर्वात महत्त्वाचं काम करतं. तुमच्या प्रत्येक योजनेसाठी, तुमच्या प्रत्येक कामासाठी, म्हणजेच कोणत्याही योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील आधार कार्ड तुमच्याकडून मागवलंच जातं. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला आधार कार्ड हे लागतंच. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी आधार कार्ड तर सर्वात महत्त्वाचं लागणारच आहे. कारण आधार कार्ड म्हणजे तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि तुमचा स्वतःच्या आधार कार्डवरती जो नंबर असतो तो तुमचा स्वतःचा ID आहे आणि तुम्ही महिला आहात ही सर्व गोष्ट तुमच्या आधार कार्डवरती असते. मग काही महिला अशाही आहेत की ज्यांनी 2 वेळा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला किंवा काही असे पुरुष आहेत त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामुळे सरकारने आता ई-केवायसी प्रोसेसची मागणी केली आहे. सरकारने आता गैरव्यवहार आढळून आल्याने हा निर्णय घेतलेला आहे. म्हणूनच आता तुमच्याकडून तुमच्या आधार कार्ड देखील मागवलं जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा सरकारला कळेल. तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि तुम्ही
कोणकोणत्या योजनांचा लाभ घेत असाल हे देखील सरकारनं करणार आहे. जर काही महिला गैरव्यवहार केल्या असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई देखील केली जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता हवा असेल तर सरकारने सांगितलेल्या सूचनांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे. सरकारने GR काढून ई-KYC प्रोसेसची मुदतवाढ तर दिलेलीच आहे, पण त्यासोबतच तुम्हाला आणखीन महत्त्वाची बातमी देखील दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा ई-KYC प्रोसेसची पाहणी केली तेव्हाच त्यांनी हा मोठा निर्णय घेतला. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांनी देखील प्रोसेसमध्ये झालेल्या महिलांच्या चुका लक्षात घेत नोव्हेंबर-डिसेंबरच्या हप्त्यासाठी 2 अटी लावल्या. त्या 2 अटींमध्ये लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरचा 3,000 रुपयाचा हप्ता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हवा असेल तर तुमच्याकडून 2 कागदपत्र मागवली जाणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करावं लागणार आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता नोव्हेंबर-डिसेंबरचा एकत्रित हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचे 1,500 रुपये आणि डिसेंबरचे 1,500 रुपये असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे.